गोटाशेडचे कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात 1,500ची लाच मागून ती स्वीकारताना धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रवीण दीपक चौधरी वय वर्ष 39 राहणार मसवे तालुका पारोळा व तांत्रिक सहाय्यक उमेश किशोर पाटील वय वर्ष 36 राहणार दोंदवाडे तालुका चोपडा या शुक्रवारी सायंकाळी जळगाव एसीबीना कार्यालयातच अटक केली। या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे। गरजा हे लाच प्रकरण 35 वर्षीय तक्रारदार यांना त्यांच्या शेत शिवारात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा शेड तयार करण्याचा कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात आरोपी प्रवीण चौधरी यांनी तक्रारदाराकडे 2,000 रुपयांची लाच मागून 1,500 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली। तर आरोपी उमेश पाटील यांना गोठा शेड बांधकाम करण्याच्या जागेची आखणी करून जागेची जीपीएस प्रणालीद्वारे फोटो काढण्यासाठी तक्रारदार यांच्या शेतात जाण्याकरता पेट्रोल पाण्याच्या नावाखाली तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास कोणताही विरोध न दर्शवता मूकसंमती दर्शवून तक्रारदाराला लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहित केले। सापळा रचून दोघांना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.